नमस्कार मित्रांनो, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। श्रावण महिन्याच्या सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आता आम्ही महादेवाच्या मंदिरात पण जाऊन आलोय। सकाळी व्हिडिओ नाही घेतला मी आणि जरासं त्यांना गडबड होते जायची, त्यामुळं लवकर गेलो आणि मस्त दर्शन वगैरे करून आलो। आता आज काय मला फराळ करायचे ना, आमची फक्त साक्षीला ना म्हणजे तिला आपलं श्रावण महिन्यातले 4 सोमवार धरलेले आहेत, तिच्यापुरतं फराळीचे वगैरे केले आणि लेकरांनी खायला केले आणि मला काही फराळ वगैरे पण करायचे नाही। मी 16 सोमवार धरलेला आहे। तर आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो महादेवाचं आणि 108 आपल्याला वाती पण जाळायच्या होत्या तुपातल्या, ते पण जाळून आले मंदिरात। तर आता आपल्या घरची पूजा करायची। घरची पूजासाठी बघा तुम्हाला मी दाखवते, काढून ठेवले मी, आणखी पूजेत काढलेलं नाही बरं का सामान, फक्त आणलं ह्या बघा हे बेल, 108 बेल आहे। इकडे अगरबत्ती, नारळ, कापूर सगळं बेल फुल सगळं आणून ठेवले। तर जे साहित्य काढल्यानंतर तुम्हाला दाखते। व्हिडिओ कंटिन्यू करा, कॅप करू नका, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर हे बघा मित्रांनो, आता पूजेचं सामान काढले। तर ह्याच्यात बघा ही झेंडूची फुलं आहेत, यात पांढरी पण आणले आहेत, अगरबत्ती, दोरा, गणपती, पान आणि ह्यात कापूर आहे, ह्यात चंदन आहे, इकडे आपली महादेवाची पिंड आहे, हे नारळ, यात तांदूळ मोजून ठेवलेले आहेत बघा मी, 108 तांदूळ आहेत। इकडे बघा हे काय म्हणतात ते, तसल्या धत्राच्या फुलाचं असतं ते, हे फुलं। इकडं 108 बेल आहे, नागाची पडी, आणि इकडे 5 फळं, आणि इकडे बघा हे तुपाचंच आहे, इकडं दिवा पण तुपाचंच आहे। तर ही बघा हे राहिले जरासं हे फ्रेश करायचं, तसं त्याला परत पुसून केलं ते। तर हे बघा हे आपले फोटो आहे 2, तर ही आहे फोटो रामेश्वरमधून आणलेला आहे आणि ही आज आणला शंकर पार्वतीचा फोटो, आणि ही पहिला आहे, हे बघा बघू शकता तुम्ही। तर बघा इथं अशी मांडली पूजा छोटीशी, इकडं वरही हे आपलं गणपतीसाठी डेकोरेशन घेतलं होतं महागडलं। तर आता इथं आपल्याला पूजा मांडायची। चला आता पूजा मांड। तर बघा मित्रांनो, तर आपण आता पूजा चालू केलेली आहे। पहिल्यांदा आधी संकल्प सोडून घ्यायचा, नंतर गणपतीची सुपारीची वगैरे पूजा करून घ्यायची। तर मी आधी छोटासा दिवा लावून घेतलेला होता, कारण दिवा लावल्याशिवाय पूजा होत नाही। तर अगोदर मी पहिला छोटासा दिवा लावला, म्हणलं समय नंतर लावता येते। तर मी आधी संकल्प सोडला, गणपतीची पूजा केली आणि महादेवाला आपल्याला अभिषेक करायचा होता। तर मी आधी त्याला बघा हे चंदन लावलं होतं, त्यानंतर आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर पंचामृत केलं होतं मी, दही आणि केळी, त्यानं पण मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, तर बघू शकता। त्यानंतर आपल्याला ओतायचं आहे दुधानं पण धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका मोठ्या ताटात हळदी कुंकू बेल वगैरे ठेवून त्याच्यावर आपल्या महादेवाची पिंड ठेवून द्यायची। आणि मित्रांनो, मी छोटासा हार पण आणलेला आहे देवासाठी, आणि फुलंच आणली होती, तर घरी ओवलंय 5-5 फुलांचा हार। तर आपण हळदी कुंकू वगैरे म्हणजे हळदी कुंकू लावत नाही त्याला, तर मी चंदन वगैरे भस्म टाकून घेतला। तर मित्रांनो, जी मी पूजा करत होते ती मी शूट करण्यासाठी कुणी नव्हतं, त्यामुळं मी काय केलं, मोबाईल ठेवून दिला आणि चालू केला होता, पण तो गॅलरीमध्ये सेव्ह झाला नाही, म्हणजे बेल वगैरे वाहताना पूजा करताना ती शूट झालाच नाही। मी आत्ता एडिटिंग करताना पाहते तर त्या मोबाईलमध्ये सेव्हच झालेला नव्हता, म्हणजे तर सॉरी बरं का माझ्याकडून, कारण बेल जी मी व्हायला होता 108 व्हायला होता, तर ते व्हिडिओ अपलोड करायचा ह्याच्यात नाहीच, डायरेक्ट झालेलं दाखवते तुम्हाला। तर तुम्हाला मी सांगते अशामुळं झालं नाही, मी चालू ठेवलं होता पण ती कसं बटन दबलं नाही की काय झालं की, तर त्यामुळं नंतर मग मी 108 रुद्राक्षाची माळ होती माझ्याकडं, रुद्राक्षाचा माळ पण 108 वेळेस मी जप वगैरे पण करून घेतला। त्यानंतर आपला शिवमुद्रा करायचा होता, शिवमुद्रा पण मी करून घेतला, आणि शिवमुद्रा कुणी कुणी केला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि मला आपण जमला का नाही ते पण कमेंट करून सांगा। त्यानंतर शिवमुद्रा झाल्यानंतर आपण आता दर्शन वगैरे घेणार आहेत। त्यानंतर आपल्याला आरती करायची, तर आरतीचा व्हिडिओ मी थोडं जास्त पळवलेला आहे, कारण मी मोबाईलवरती आरती लावली होती आणि त्यानंतर गाण्याचा जरा आवाज आला तर कॉपीराईट येते, त्यामुळं मी हा व्हिडिओ थोडासा जास्त पळवलेला आहे। तुम्ही म्हणता एवढं आरती फास्ट कशी केलेली आहे, त्यामुळं तुम्हाला सांगते की कॉपीराईट येते, त्यामुळे मी थोडासा फास्ट केलेला आहे। आणि हे बघा आपली अशी पूजा झालेली आहे, कशी झाली ते पण सांगा, कारण माझ्याकडे छोटा चौरंग होता आणि छोटाच पाठ होता, त्यामुळं पूजा काय मला म्हणजे असं मोठी मांडता आली नाही, छोटाच पाठ असल्यामुळं ते एक ताटच वगैरे बसलं आणि खाली पाठावर आपलं फळं वगैरे मांडली होती, आणि फळं मी 5 आणली होती, पण लेकरांनी खाल्ले, तर जाऊ दे म्हणलं आता मग 5 केळी शेप वगैरे होता डाळिंब तेच ठेवून घेतलं। तर आपल्याला
प्रसाद काय करायचा होता ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला चुरमा लाडू बनवायचा आहे, कारण चुरमा लाडू हा शंकर पार्वतीला हा आवर्जून लोक करतात. त्यामुळे मी पण चुरमा लाडू बनवणार होते आणि प्रिय आहे चुरमा लाडू. तर बघा मी आता आपल्याला आपल्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि तूप टाकायचे. तूप टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करायचं. त्यानंतर आपल्याला आटा लावून घ्यायचा आहे. तर बघा माझ्याकडून बरं का जास्त पीठ झालं होतं, त्यामुळे मला टाकता येऊन देता पण येणं काहीच नाही. मग त्यामुळे मी म्हटलं मोठे लाडू केले. म्हटलं ठीक आहे चल, तर राहिलं तर बाकी गायला चरता येतात. तर मी असं आपल्याला चपात्या वगैरे करून घ्यायच्या आणि जाड करून घ्यायच्या, कारण आपल्याला हातावर अशा बारीक करता यावं असं. तर हे बघा किती मस्त असे झालेले आहेत. मी चपात्या वगैरे केल्या, 3 भागाच्या 3 चपात्या केल्या. एवढं झालेलं आहे आपले सुरा करून. तर त्यानंतर मी इकडे थोडंसं काजू बदाम पण टाकून घेणार होते त्यात, की जरा खायला चविष्ट लागतं. कारण माझा उपास असल्यामुळे मी ना दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि संध्याकाळी आता ही चुरम्याचा लाडू जे आहे 3 भाग केल्यानंतर आपल्याला एक देवाला द्यायचा, एक घरच्यांना वाटायचा आणि एक स्वतः आपण खायचा असतो. तर ज्यांनी म्हणजे उपास धरला त्यांनी, तर बघा मी तव्यामध्ये गूळ टाकला आणि थोडंसं पाक होस तर थोडं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू बदाम टाकले, त्यात मी टाकून असा 3 भाग केले. तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले की लाडू माझ्याकडून मोठे होणार आहेत आता, कारण आटा तेवढा झाला होता. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर माझी पूजा कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. आणि पूजा कशी वाटते ते पण सांगा. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असंच राहू द्या. तरी बघा इकडे फळे वगैरे ठेवलेली होते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 3 लाडू ठेवलेले आहेत. तर आपल्याला एक देवाला ठेवायचं आहे, देवाला पाणी पण ठेवायचं आहे. पाणी फिरून देवाला एक प्रसाद ठेवायचा आपल्याला, आणि एक जे आहे ते आपल्याला घरच्यांना वाटायचं आहे. तर एक घरच्याला वाटून जे एक शिल्लक राहतं ती मी स्वतः खाणार आहे. आणि त्याच्यावरच पाणी पिऊन आपला सोमवार सोडायचं आहे. कारण मी जेवण वगैरे सोमवारचं म्हणजे कोण कसं करतं की दिवसभर उपास करून संध्याकाळी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून उपास सोडतात भाजी भाकरीचा. पण भाजी भाकरीचा म्हणलं तर कसं असतं माहिती आहे का, अन्न मिठाचं जमत नाही. आणि आजची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन आलं असेल तर फॉलो करा, सबस्क्रायबर करा. आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आमच्यासोबत, आणि असंच प्रेम राहू द्या. तर आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी सपोर्ट केलेला आहे, इथून पुढे पण तुमचं सर्वांनी सपोर्ट करा. असंच तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या, एवढीच आमची विनंती आहे. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर सर्वांना बाय बाय.